गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हंटर सॅम ब्लॉग. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण चाललो आहे पंबन ब्रिज आणि मीनाक्षी टेम्पलला जाणार आहे आपण दर्शनाला. आणि आपले सगळे भाऊ सगळे रेडी होऊन निघाले. परागदा गाणे विजय भाऊ पण नाव दिलेलं आहे आम्ही गोऱ्या म्हणून. आपल्या व्हिडिओ मधले गाईड शोधतायत. गाईच नाही गाई. आणि निलेश भाऊ तिकडे आहेत, ते थांबले आहेत. आपले दोन भाऊ अजून येत आहेत, बंडू आणि रोयादा. हा बंडू आला. आणि आता आपण जाणार आहे पंबन ब्रिज. पंबन ब्रिज तुम्हाला दाखवतो. पंबन ब्रिजवरनं हे पण गाड्या पण येत आहे. बंडूची एंट्री झालेली आहे. बंडू इथं रेडी ट्रॅकिंगला झालं. बंडू इथं हा बस बस आमदारकीला उभा राहिला आहे. चला आता निघूया. आपली बॅग तिथे घ्यायची. हा चला चला. आपण पण बॅग घेतली आहे आणि निघालोय आता. आपली गाडी अजून आली नाही वाटतं. गाडी येणार आहे आता. हे बघा आपली गँग. तर गाईसाठी आपण ठेवलेले ब्रेड. गाडी यायची वाट बघेपर्यंत आपण थोडा नाश्ता वगैरे करून घेणार आहे आणि नाश्ता करून नंतर निघणार आहे. हॉटेलमध्ये आलो आहे. काल पण आपण इथेच नाश्ता केलेला. काय पोंगल नाही. तर इकडचं फेमस डिश आहे ती पोंगल. ते पोंगल नाही. आता आपण डोसा खाला. आपली इकडे आलेले इडली पण खाणार आहे. वडा सांबार चटणी चटणी ते कसं खायचं माहिती आहे? तसं फालवून खायचं. माहिती आहे ते आता. खायला डोसा का आम्ही प्लेट घेतो. कसं आहे म्हणून खपवले होते. अरे बघा आपला डोसा आलाय. एक एक वडा घे. प्लेट दे. वडा घेतो. तर गाईज आता आपण चाललो आहे आतमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची समाधी बघायला. आणि स्मारक बांधलेलं आहे आतमध्ये. तर आपण बघायला चाललो आहे. तर बघूयात चला आतमध्ये जाऊन. तर फोन बिन अलाउड नाही. तर आपण बाहेरनंच फक्त बघत जाणार आणि बघून आल्यावरती तुम्हाला सांगतो कसं काय. कारण तिथे आतमध्ये फोन अलाउड नाही. ओके काहीच. आता आपण फायनली आपण आतमधून जाऊन बघून आलो आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्मारक आणि समाधी. आणि प्रॉपर त्यांनी डिट्टो तसंच हुबेहूब तसंच बसलेले आहेत. जे आम्ही बघून एकदम आश्चर्यचकित झालो. मला असं खूप मनापासून वाटत होतं की तुम्हाला पण दाखवावं, पण आता ते दाखवू शकलो नाही कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही. हे बघा इकडे पाठी बघू शकता तुम्ही. इथे चेकिंग होते आणि इथे चेकिंग झाल्यावरती मोबाईल असेल तर तुम्हाला परत पाठी पाठवलं जातं. पण आपण मोबाईल घेऊन गेलेलोच नाही. गाडीत जमा करून ठेवायला लागलेले मोबाईल. आणि आपण आतमधून जाऊन आलो. पण एक नंबर असं आतमध्ये बघायला भेटलं आहे. मस्त. तुम्ही पण येऊन बघू शकता इथे.
तर गाईज फायनली आपण त्या ब्रिजचं नाव घेतलं होतं, मुंबईपासून त्या ब्रिजचं नाव घेतलं होतं, त्या ब्रिजवर आपण पोहोचलेलो आहे फायनली. बघू शकता पंबम बीच, तमिळनाडूचं फेमस बीच आहे हे पंबम बीच. बघू शकता व्ह्यू आहे बघा, फोटोशूट वगैरे चालू झालं आहे. व्ह्यू बघा व्ह्यू. तर हे बघा गाईज, हा बीच आहे तो. खाली फोटी बिटी आहे आणि पोलीस आहेत, पोलीस सांभाळू. हे बघा इथे मच्छी बिच्छी पण आहे, आहेत मच्छी काढून हे बघा इथे सुकत घातले मच्छी. हे मच्छी आहे सुकत घातलेल्या. आणि हा बीच आहे, हा बघा हा जो बीच आहे ना, हा ह्या इथे ना हे खुलतं, मोठे लॉन्च येतात ना तेव्हा हे ओपन होतं. हे ओपन होऊन ते बीचच्या खालनं जातात. ते मोठे लॉन्च असतात ना त्या बीचच्या खालनं जातात. म्हणजे ह्या साईडचा समुद्र आहे, इकडे समुद्र, ह्या साईडला तो समुद्र जॉईंट होतो आहे. हा बीच आहे वरनं गेलेला आणि हा पूर्ण समुद्र, हिंदू महासागर. जाऊ दे चल, तुला माफ आहे. मग 2000 रुपये फाईन पडेल, नाही तर फाईन आहे, गोऱ्याला फाईन पडले. गोऱ्याकडे फोटो दाखव, व्हिडिओ शूट कर. गोऱ्या कोण? तू काय बोला माहिती का, रशियन भाऊ. गोऱ्याचा खूप मोठं आहे, मला नको. काहीच आता आपले निघतोय बघ गाडी. आपण बीच बाय बाय. आता मदुराई साहेब, मदुराई मदुराई अण्णा, मदुराई अण्णा. आमच्या मध्ये अण्णा आहे, कोकणातला अण्णा आहे, कोकणातला गाव. कोकणातला गाव गाता का झाली रशियन काका. रशियन काका, नमस्कार काका. नाचो डान्स आहे, डान्स आहे, रशियन डान्स. गोऱ्याला बिअर नाही येत, बरोबर नाचतं. भाऊ नाचो नाचो. वरती झाला तो ब्रिज, बोलायचं ना, वरती घेतला ते, वरती घेतला तो पूल आता. वरती जाणार हा बघा या साईडचा समुद्र बघा, या साईडला पण आहे. आता बोटी बघ किती आहेत. बोटी बघा किती आहे, बोटीच बोटी. गाईज आता आपण पोचलो आहे मीनाक्षी टेम्पल. तुम्हाला दाखवतो. आता स्टोरेज पण फुल झालं आहे, तर आपल्याला थोडेच व्हिडिओ काढायला लागतील. मीनाक्षी टेम्पल त्याचं काम चालू आहे बोलतात, आतमध्ये जायला भेटणार नाही. त्याचं बघू शकता काम. गाईज आता आपल्याला आतमध्ये घेत नाही, तर बघा इथे बघू शकता तुम्ही. हो चालेल. मी आलेलो इकडे स्पेशल मिठाई घ्यायला, तमिळनाडूची स्पेशल मिठाई. आम्हाला काय इकडची तमिळ येत नाही, पण यांनी आम्हाला भरपूर कोऑपरेट केलं आहे. हिंदी पण काय त्यांना येत नाही, हिंदी येत नाही, इंग्लिश पण धड येत नाही. तरीसुद्धा आपण ट्राय केलं, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समजून आम्हाला आता मिठाईचे बॉक्स दिलेले आहे. थोडीफार नाही, भरपूर मदत केली आहे. आणि त्या मदतीने मिठाई आम्ही घेतली आहे. आणि यांचा स्टाफ बघू शकता, खूप चांगला आहे. तुझी मिठाई आहे, हां तुम्ही पण घ्या. तुझी मिठाईचं दुकान आहे, फेमस दुकान आहे.